नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर्समध्ये आपण बँकांचे प्रकार कोणकोणते आहेत, सार्वजनिक बँका म्हणजे काय, त्यांची भारतातील सध्या स्थिती म्हणजे काय हे देखील पाहिलं. आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण त्यातला जो पहिला मुद्दा झाला त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा होता तो खाजगी बँका. खाजगी बँका म्हणजे नक्की कोणत्या बँका, खाजगी बँका कोणत्या बँकेना म्हणायचं हे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो. बघा, खाजगी बँकांमध्ये जर भाग भांडवल हे 50% जास्त जर एखाद्या व्यक्तीचं किंवा संस्थेचं असेल किंवा एखाद्या सरकारचं जर भांडवल ज्याच्यामध्ये नसले किंवा असल्यास आणि 50%पेक्षा जर कमी असेल किंवा जास्त असेल अशा बँकेस खाजगी बँका म्हणतात. समजा 50%पेक्षा जास्त भाग भांडवल किंवा 50%पेक्षा जर एखाद्या व्यक्ती संस्थेचं किंवा सरकारचं असेल अशा बँकांना या ठिकाणी खाजगी बँक म्हणतात. बघा, भारतामध्ये बँक व्यवसाय हा ब्रिटिशांपासून आपल्याला आढळून येतो आणि 1990 पर्यंत ह्या ज्या बँकांचे जे हे होत त्या सर्व प्रकारे आणि ह्या खाजगी होत. आणि 1991च्या जागतिकीकरणानंतर किंवा उदारीकरणाच्या धोरणानंतर ह्या सर्वपणे 90% बँकेचा हिस्सा जो होता तो सर्वपणे सरकारीच्या मालकीचा झालेला होता. कारण की सरकारने वारंवार राष्ट्रीयकरण धोरण राबवलेले होते. यामुळे बऱ्याचशा ज्या बँका होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बघा, काही भारतातल्या प्रायव्हेट बँक आहेत त्यांची या ठिकाणी नावं आहेत, जसं की HDFC बँक असेल, त्याच्यानंतर HDFC बँक असेल, कोटक महिंद्रा, ICI, ॲक्सिस बँक असेल, बंधन, इंडसलँड बँक, IDBI. त्याच्यानंतर जे असेल सिटी युनियन बँक असेल जिची 1904 साली स्थापना झाली. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तामिळनाडू बँक असेल, त्याच्यानंतर कर्नाटका बँक असेल, त्याच्यानंतर फेडरल बँक, साऊथ इंडिया बँक, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या खाजगी बँकांमध्ये होत्या. आणि याच्यानंतर जर पाहिलं आपण की स्वतंत्र भारतानंतर ज्या खाजगी बँक म्हणजे आपण याच्यामध्ये पाहिलं की HDFC, त्याच्यानंतर IDFC असेल, ह्या ज्या बँका आहेत सिटी युनियन बँक, ॲक्सिस बँक, ह्या स्वतंत्र प्राप्तीनंतर ह्या खाजगी बँकांची स्थापना झाली. बघा, जर आपण पाहिलं तर या खाजगी बँकांच्या शाखा पूर्ण भारतभर पसरलेल्या दिसतात मित्रांनो. जसं की खाजगी बँका आपण प्रत्येक शहरामध्ये खाजगी बँक किंवा नॅशनलाइज बँकेची आपल्याला शाखा मिळते. या जवळपास शाखा ह्या 2017च्या सर्वेनुसार जर पाहिल्या तर जवळपास 5000पेक्षाही जास्त HDFC बँकेच्या शाखा आहेत. तर ॲक्सिस बँकेच्या शाखा ऑल इंडिया जवळपास 4000 ह्याच्याहीपेक्षा जास्त दिसतात आपल्याला. त्याच्यानंतरचा जो आपला मुद्दा आहे तो विदेशी बँका. विदेशी बँका म्हणजे नक्की कोणती बँक, विदेशी बँक म्हणजे नक्की कोणत्या बँक. विदेशी बँक जर पाहिलं तर हा एक खाजगी बँकाचाच प्रकार आहे. कारण की विदेशी भांडवल धोरणातून ह्या ज्या बँका आहेत त्या भारतात व्यवसाय करतात. जसं की बँक ऑफ USA बँक, UK बँक, ह्या ज्या आहेत त्या भारतात काम करतात, त्यांच्या शाखा निर्माण केल्या जातात. बघा की आपण या ठिकाणी भारतामध्ये 1991 मध्ये उदारीकरण, जागतिकीकरण ह्या धोरणांचा अवलंब केला आणि याच्यामध्येच पहिलं जे आहे मुद्दा तो मुक्त आर्थिक धोरण याचाही स्वीकार भारताने केला. यामुळेच भारतामध्ये आज विदेशी बँकांच्या शाखा सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता या विदेशी बँकांचं कार्य किंवा या विदेशी बँकांचे जे मुख्यालय आहे हे त्या ज्या देशातील बँक आहेत त्या ठिकाणी मुख्यालय असतं. आणि ज्या बँकेचे आणि ज्या देशात किंवा ज्या शहरात शाखा सुरू करायची अशा शहरात बँका ओपन करून त्यांच्या एक संहिता किंवा कायदा तयार केला जातो. जसं की या बँकांची जर बँक ऑफ USA असेल तर त्याचे मुख्यालय
मुख्यालय हे USA मध्ये राहील आणि त्या बँकेची शाखा आहे ती शाखा सपोज भारतामध्ये मुंबई, दिल्ली हे शाखा कार्य त्या बँकांचे झाले असं आपल्याला पाहायला मिळेल. आणि ह्या सगळ्या ज्या बँका आहेत, विदेशी बँक असेल किंवा तुमचे खाजगी बँक किंवा नॅशनलाइज बँका, या सगळ्या बँकेंवर जे नियंत्रण राहतं हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राहतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ही बँकांची बँक असे म्हटलं जातं. यातला जो नंतरचा जो मुद्दा आहे सहकार्य, परस्पर सहकार्य ह्याला म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये जर पाहिलं की सहकार्य कोणत्या प्रकारचं, समजा ज्या देशातील बँक भारतामध्ये सुरू करणार असेल त्या देशांनी, संबंधित देशांनी जसं की भारतीय उघडण्यासाठी परस्पर सहकार्य असणं गरजेचं आहे. जर UK बँक भारतामध्ये स्थापन करायचं असेल तर दोन्ही देशांमध्ये समन्वय किंवा सहकार्याची भावना असणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर शाखा उघडण्यासाठी दोन्ही देशांनी अटी ह्या सर्वसामान्यांना लागू होतील किंवा परवडतील असेच कायदे नियम असावेत. त्याच्यानंतर दुसरा जो आहे मुद्दा दुय्यम मालकी. दुय्यम मालकी म्हणजे काय, जेव्हा मित्रांनो विदेशी बँकेला भारतामध्ये व्यवसाय करायचा असेल तेव्हा एखाद्या भारतीय बँकेचे 50% अधिक भाग खरेदी केला जातो. आणि यासाठी बँक व्यवसायाची जी परवानगी आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देते. आणि विदेशी बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अटींचे नियमांचे पालन करावेच लागते. जसं की बँकेचा जो बासेल निकष असेल त्या निकषानुसार, तसेच बँकेचे किमान भांडवल हे मित्रांनो 5 अब्ज इतके असावे. तसेच जोखीम जी असेल ती किमान 10% इतकीच असावी. आणि ज्या क्षेत्रात ही विदेशी बँक आहे त्या क्षेत्रातील लोकांना 40% कर्ज पुरवठा देणं गरजेचंच आहे. दोन 2018 मध्ये मित्रांनो 45 बँकांच्या एकूण 286 भारतामध्ये शाखा होत्या. आणि भारतामध्ये जर या बँकांच्या, विदेशी बँकांचा जर हिस्सा पाहिला आपण तर हा हिस्सा जवळपास 1% किंवा 1% आहे. याच्यामध्ये फ्रान्समधील असतील किंवा त्याच्यानंतर जर्मनी, जपानमधल्या बँका, सिंगापूर बँक किंवा ब्रिटनसारख्या देशातल्या बँका आहेत. ब्रिटनसारख्या देशातील ह्या बँका आहेत. आणि भारताच्या नफ्यामध्ये ह्या बँकांचे प्रमाण किंवा हिस्सा जर आपण पाहिला तर फक्त 11 ते 12% इतका आहे. याच्यामध्ये विदेशी व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा, आयात निर्यातीला कर्ज पुरवठा, घाऊक कर्ज पुरवठा, त्याच्यानंतर गुंतवणूक सेवा आणि ट्रेझरी सेवा पुरवणे हे विदेशी बँकांचे प्रमुख कार्य देखील म्हटलं तरी चालेल. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे आपला तो सहकारी बँका. सहकारी बँका म्हणजे कोणत्या? सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या आणि सभासदाबरोबर सामान्य लोकांना बँकिंग सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या संस्थेत सहकारी बँका असे म्हणतात. याच्यामध्ये ठेवी गोळा करणे, लोकांना कर्ज देणे इत्यादी कार्य ह्या सहकारी बँका करत असतात. आणि ह्याच्यातला जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो सहकारी बँक व संयुक्त बँक यांच्यातील फरक काय? सहकारी बँका आणि संयुक्त बँका म्हणजे काय आणि यांच्यात फरक काय आहे? तर पहिला फरक आहे मित्रांनो या ठिकाणी सहकारी बँका ह्या अमर्यादित दायित्वावर चालतात. तर संयुक्त बँका ह्या मर्यादित दायित्वावर चालतात. म्हणजेच काय, भाग विक्री किंवा गुंतवणूक ही फार कमी प्रमाणात असते. तर सहकारी बँकांमध्ये गुंतवणूक किंवा भाग भांडवल हे अमर्यादित स्वरूपाचे असते. तसंच यातला दुसरा जो पॉईंट आहे
तर सहकारी बँकेच्या बाबतीत एक सभासद एक मत, एक व्यक्ती एक मत हे सहकारी तत्वावर अंगीकारलेलं असतं. सहकारी बँकेत एका सभासदाचं एकच मत ग्राह्य किंवा विचारात घेतलं जातं. तर संयुक्त बँकेच्या बाबतीत भागधारकाने किती भाग केले आहेत त्यानुसार मताचा अधिकार असतो. तिसरा जो या ठिकाणी जो मुद्दा आहे तो सहकारी बँक प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. बघा, सहकारी बँक ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. तर संयुक्त भागभांडवली बँका ह्या उद्योगधंद्यावर आधारित आहेत. जसे की साखर कारखाने, छोटे मोठे उद्योगधंदे याच्यावर ही संयुक्त भांडवली बँका असतात. आणि याच्यामध्ये कर्ज पुरवठा करणे हे देखील या बँकेचे कार्य आहे. त्याच्यानंतर जर बघितलं सहकारी बँकांमध्ये जर जी पद्धत असते मित्रांनो ही रचना पद्धत असते. याच्यामध्ये बघितलं की प्राथमिक कृषी सोसायटी असतात, जिल्हा मध्यवर्ती किंवा राज्य सहकारी बँक याच्यामध्ये रचना असलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर संयुक्त भांडवली बँका असतात, यांच्यामध्ये अशी कोणत्याच पद्धतीची संघ किंवा बँक किंवा रचना अशी नसते. तर या ठिकाणी जो नंतरचा जो मुद्दा आहे आपला सहकारी बँकांची रचना, सहकारी बँकेची रचना कशा पद्धतीची असते. तर बघा, सहकारी बँकांची रचना ह्या अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी असते. अल्प मुदत म्हणजे कोणती कशा पद्धतीची अल्प मुदत, मग ही अल्प मुदत जी असते ती राज्य, जिल्हा मध्यवर्तीय किंवा प्राथमिक कृषी सोसायटी, जसे की राज्य सहकारी बँका ज्या असतात त्या राज्य स्तरावर असतात, जिल्हा स्तरावर मध्यवर्ती सहकारी बँका, तसेच ज्या सोसायटी आहेत ह्या ग्रामस्तरावर म्हणजे गावच्या लेवलवर हे असतात. त्याच्यानंतर जो मुद्दा आहे अल्पमुदत सहकारी पतरचना, ह्या ज्या रचना आहेत त्या आपल्याला द्विस्तरीय रचना यांना देखील म्हटलं जातं आणि ह्या 12 राज्यांमध्ये आहेत. जसं की राज्य सहकारी बँका, प्राथमिक कृषी सोसायट्या हे याच्यामध्ये येतात. आणि तिसरा जो आहे यातलाच जर दीर्घ मुदत रचना जर असेल तर दीर्घ मुदत रचना ही ग्रामीण विकास बँक असेल, तसेच कृषी ग्रामीण बँक यांचा देखील या ठिकाणी समावेश केलेला दिसून येतो मित्रांनो. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो नागरी सहकारी बँका. नागरी सहकारी बँका का स्थापन केल्या जातात आणि यांचं योगदान कोणकोणत्या ठिकाणी आहे. तर यांचं योगदान जर बघितलं आपण तर शहरी आणि निमशहरी म्हणजेच काय तर ग्रामीण क्षेत्रात या बँकेचं योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. की जसं की आपण पाहिलं की प्राथमिक सहकारी बँक असेल किंवा नागरी सहकारी बँक असंही देखील यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर 2002च्या कायद्यानुसार याची स्थापना 1 मार्च 1966चा बँक नियमानुसार ही लागू झालेली आहे. रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँक हा विभाग स्वतंत्र स्थापन केलेला आहे. याची रिझर्व्ह बँकेने 1991 मध्ये मित्रांनो SMS मराठे यांच्या अध्यक्षतेखाली बँकांच्या प्रगतीसाठी नियुक्ती केली. बघा, रिझर्व्ह बँकेने 1991 मध्ये श्री SM मराठे यांच्या अध्यक्षतेखाली नागरी सहकारी बँकांच्या प्रगतीसाठी समिती नियुक्ती केली. कोणाची नियुक्ती केली तर SS मराठे यांची. किती साली तर 1991 साली. कोणत्या बँकेने तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. कशासाठी केली तर बँकांच्या प्रगतीसाठी. आणि याच्यामध्येच याची जी शिफारसी ज्या की त्यांनी केलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. जसं की गुणात्मक वाढीसाठी अनावश्यक बँकांना नियंत्रित करणे. त्याच्यानंतरचा जो आहे नागरी बँकांना परवाना देत असताना गरज व क्षमता विचारात घ्यावी. जर गरजेपेक्षा जास्त बँकांच्या शाखा झाल्या तर त्यांच्या बँकिंग व्यवसायावर देखील परिणाम होतो आणि त्यांच्या गुंतवणूकदारांवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो.
त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, शाखा विस्तार कर, जो शाखा विस्तार करणे आहे बँकांचा, त्याचा देखील गरज विचारात घ्यावी लागेल. त्याच्यानंतर नागरी बँकांच्या माध्यमातून मागास आणि दुर्बल घटकांचा विचार आणि विकास करणं हे देखील नागरी सहकारी बँकांचं महत्त्वाचं कार्य, हे देखील त्यांनी एस मराठे यांनी सांगितलेले आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं कार्य जे आहे ते भांडवल निर्माण करणे. नागरी सहकारी बँका आहेत, यांनी भांडवल निर्माण करणे हे देखील या बँकांचं कार्य सांगितलेलं आहे. अशा प्रकारे याले आपण सहकारी बँकेची रचना, सहकारी बँक म्हणजे कोणती बँक, खाजगी बँक आणि विदेशी बँका आज आपण पाहिलेले आहेत मित्रांनो.